तर मुलांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण कशा प्रकारे धनसंपत्ती कमवतो. प्रत्येकाला पैशाशिवाय काही किंमत नाही. सगळ्या जीवनातच बरेच वेळा आपण पाहतो की सार पैशामध्ये दडलेले आहे. परंतु आतापर्यंतचा जर आपण विचार केला तर हे नेमका पैसा आला कुठून, आपल्या पूर्वजांनी तो मिळवला कसा, तर तो वेगवेगळ्या उद्योग व व्यापाराच्या माध्यमातून तो मिळवलेला आहे. तसेच त्या ठिकाणी वेगवेगळे व्यवसायाच्या माध्यमातून मिळवलेला आहे. आणि मग उद्योग आणि व्यवसाय यांचा सुद्धा काय आहे, आपण इतिहासाचा अंग पाहत असताना, एक व्याप्ती स्वरूप पाहत असताना यामध्ये आपल्याला विचार येतो की उद्योग आणि व्यवसाय हा त्यामधीलच एक घटक आहे. आणि याच अनुषंगाने आपण इयत्ता 9वीच्या पुस्तकातील 8वा पाठ आहे उद्योग आणि व्यापार हा आज अभ्यासणार आहोत. उद्योग व व्यापार या पाठामध्ये आपल्याला जे काही उद्योग आहेत किंवा जे व्यापार मुख्यतः आपल्या भारत देशामध्ये चालतात याच्याविषयी संबंधित माहिती सांगितलेली आहे. तर कोणकोणते उद्योग व्यवसाय आपल्या भारत देशामध्ये चालतात तुम्हाला माहित आहे का? कमेंट मध्ये सांगा जरा, कोणकोणते तुम्हाला जे आठवतात माहिती आहेत असे उद्योग आणि व्यापार सांगा. करा विचार थोडासा. हा, अगदी बरोबर आहे. वस्त्र उद्योग आहे, अगदी बरोबर आहे. हा, आणखी हा, रेशीम उद्योग, अगदी बरोबर. हा, म्हणजे तुम्हाला एक प्रामुख्याने आता पाहिल्यानंतर लक्षात येतं की तुम्हाला बऱ्यापैकी व्यवसाय माहीत आहेत. मग या व्यवसाय जे आहेत याची जर इतिहास आहे याचा जर अभ्यास करायचा झाला तर विशेषतः या उद्योग आणि व्यापारामध्ये आपल्या भारत देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरच्या काळामध्ये विशेष प्रगती झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 1948 रोजी या उद्योग आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना झाली. या महामंडळाच्या अनुषंगाने जे वेगवेगळे उद्योग चालतात, व्यवसाय चालतात, त्याला पैसा पुरवण्याचं काम केलं जाऊ लागलं. ज्याला भांडवल म्हणतो आपण, व्यापारासाठी व्यवसायासाठी लागणारं भांडवल त्या ठिकाणी द्यायला लागलं. आणि याचाच पुढे विस्तारित स्वरूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालं. औद्योगिकरणाचा काळ आला आणि औद्योगिकरणात प्रगती करत असताना 1954 साली औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली. या अनुषंगाने विविध कंपन्या त्यांची वाढ व्हायला लागली, त्यांचा विस्तार व्हायला लागला आणि अशातूनच मोठमोठे उद्योग उदयाला आले. आणि या उद्योगांचा विचार करत असताना त्यातीलच पहिला उद्योग जो आहे, भारतामध्ये जे विविध उद्योग सुरुवात झाली त्यामध्ये पहिला उद्योग आला तर त्या ठिकाणी वस्त्र उद्योग. भारत हा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे भारतामध्ये कापूस या पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. मराठवाड्याचा जर भाग पाहिला तर अजूनही कापूसाचे उत्पादकता अधिक आहे आणि यामुळे त्या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये वस्त्र उद्योग अर्थात कापड निर्मिती ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. जवळपास 14% वाटा हा एकटा उद्योगधंद्यापैकी वस्त्र उद्योग घेतो. 14% उत्पादन संपूर्ण उद्योगाच्या उत्पादनापैकी हे वस्त्र उद्योगाचं आहे. आणि त्याच अनुषंगाने त्याच्यावरती विचार करण्यासाठी त्याची एकसूत्रता आणण्यासाठी टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 हा त्या ठिकाणी आणण्यात आला आणि त्या अनुषंगाने वस्त्र उद्योग समितीची स्थापना करण्यात आली. आणि या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रांतातील कापूस असेल किंवा इतर जे घटक आहेत ज्या ठिकाणी ज्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते पाठवले जाऊ लागले. वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी कर्जही देण्यात येऊ लागलं विविध उद्योजकांना. आणि या अनुषंगाने वस्त्र उद्योगाची आपल्या भारत देशामध्ये वाढ झाली. यामध्ये वस्त्र उद्योगामध्ये आणखी प्रगती होत गेली आणि दुसरा उद्योग विकसित झाला तो आहे रेशीम उद्योग.
या रेशीम उद्योगामध्ये महत्वाचा जो भाग आहे तो आहे की हा रेशीम उद्योग विकसित होत असताना तर बंगळुरू या ठिकाणी यामध्ये सेरीबायोटेक रिसर्च लॅबोरेटरी, काय नाव आहे त्याचं, सेरीबायोटेक रिसर्च लॅबोरेटरी हे कुठं आहे तर बंगळुरू या ठिकाणी आहे. या ठिकाणी या ठिकाणी काय केलं जातं तर रेशीम उद्योगासाठी आवश्यक असणारे जे काही रेशीम किडी आहे किंवा ताग आहे यांच्यावरती काय केलं जातं, संशोधन केलं जातं आणि हे संशोधन करून त्यामधून आणखी नवीन प्रगत माहिती मिळवली जाते, रिसर्च केला जातो. आता या रेशीम उद्योगाचे जे प्रमुख ठिकाण आहेत ते आहेत मुख्यतः यामध्ये कर्नाटक राज्य असेल, आंध्र प्रदेश राज्य असेल, पश्चिम बंगाल असेल, जम्मू काश्मीर असेल, या राज्यांमध्ये हा रेशीम उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि याचा पुढचा भाग ताग उद्योग आला. पुढील भाग आहे ताग उद्योग. तागापासून सुद्धा विविध गोष्टी बनवल्या जातात. यामध्ये कापड बनवलं जातं, आपण पोतं म्हणतो तेच गोलपाट बनवलं जातं. याच्यानंतर दोरखंड, वेगवेगळ्या जुन्या याच्यामध्ये सोल म्हणायचे, हे सोल सुद्धा त्यापासून बनवले जाते. असे वेगवेगळे दोरखंड या तागापासून बनवले जातात आणि या ताग उद्योगाला त्यामुळे विशेष प्राधान्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तागाची लागवड केली जाते आणि यापासून हे उत्पादन मिळवले जातं, त्यालाही भारत देशामध्ये प्राधान्य आहे. त्याचबरोबर हस्त आणि शिल्प याचा सुद्धा उद्योगामध्ये समावेश होतो. हस्तकलेचा आणि शिल्पकलेचा संयोग जोडून त्या ठिकाणी विविध हस्त किंवा विविध शिल्प तयार केली जातात आणि या विविध तयार केलेल्या शिल्पांना त्या ठिकाणी विशेषतः मागणी बाहेरच्या देशामध्ये अधिक आहे. तर त्यासाठी दिल्ली हाट नावाचं जे मार्केट आहे ते मार्केट यंत्रणा आपल्या भारत देशामध्ये आहे की जी हस्तकला आणि शिल्पकला यासाठी प्रामुख्याने कार्य करते. याच्याच अनुषंगानं आपल्याकडे पहा इतर भागामध्ये आपल्या भागामध्ये पुणे नगर या विविध भागांमध्ये जे हस्त किंवा शिल्प येतात हे प्रामुख्याने निर्माण झालेल्या शिल्पांना बाजारपेठ मुख्यतः मुंबई आहे. मुंबईमध्ये अधिक याचा उपयोग केला जातो किंवा तिथून बाहेर इतर ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी हस्त आणि शिल्प पाठवली जातात. यामुळे त्या ठिकाणी हस्त आणि शिल्पकलेला मोठा दिल्ली हाट नावाचं मार्केट मिळालं आणि त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा प्रगती घडताना आपल्याला पाहायला मिळते. याच्या पुढील उद्योग आहे तो म्हणजे वाहन उद्योग. आपण पाहतो प्रामुख्याने आपण ही सगळी वाहनं पाहतो, आपल्या अवतीभोवती अगदी आपणही प्रवासासाठी वाहनांचा उपयोग करतो. या वाहन उद्योगामध्ये भारत मात्र त्या ठिकाणी विशेष प्रगती पथावरती आहे, कारण 40 देशांमध्ये भारत हा वाहनांची निर्यात करतो. त्यापैकी म्हणून याला सनराईज क्षेत्र असं सुद्धा म्हटलं जातं. का तर त्या ठिकाणी 40 देशांमध्ये त्या ठिकाणी भारत आपल्या वाहनांची निर्यात करत आहे. भारतामध्ये मुख्यतः जे वाहन बनवलं जातं ज्यामध्ये अग्रगण्य आहे ते आहे ट्रॅक्टर निर्मिती. भारतामध्ये अधिक प्रमाणात वाहनांमध्ये ट्रॅक्टरची निर्मिती केली जाते. 1/3 इतका भाग जवळपास या ठिकाणी हा ट्रॅक्टर निर्मितीसाठी आपल्या भारतामध्ये आहे. त्यापैकी निर्यात सुद्धा सर्वात जास्त भारतामधूनच केली जाते. विविध देशांमध्ये भारतातील ट्रॅक्टर हे पोहोचलेले आहेत. ते विविध कंपन्यांचे भारतीय बनावटीचे ट्रॅक्टर सुद्धा बाहेरच्या देशांमध्ये आपल्याला चालताना पाहायला मिळतात. याच्यानंतरचा जो उद्योग आहे तो आहे सिमेंट उद्योग. घरे बांधण्यासाठी ज्या प्रमाणामध्ये घरांची वाढ होत आहे, सिमेंटचं जंगल म्हणतो आपण ते वाढत आहे, त्या तुलनेत सिमेंट उत्पादन सुद्धा अगदी आता आपण पाहतोय की रस्ते सुद्धा सिमेंटचे बांधले जातात. मग यामध्ये सिमेंट उत्पादन होणं गरजेचं आहे आणि सिमेंट उत्पादन करण्यामध्ये भारत अग्रगण्य आहे. याच्या पुढील जो उद्योग आहे तो आहे चर्म उद्योग.
चर्म उद्योग म्हणजे काय? कातड्यापासून जे वेगवेगळे बनवले जातात, साहित्य बनवलं जातं, चर्म उद्योग म्हणतो. आणि या चर्म उद्योगाचे वापर करून, कातड्याचा वापर करून विविध त्या ठिकाणी जे साधनं बनवली जातात ती बाहेरच्या देशामध्ये सुद्धा निर्यात केली जातात. त्याच्यानंतर पुढील जो भाग आहे, पुढील जो उद्योगाचा प्रकार आहे तो मीठ उत्पादन आहे, मिठाचा उद्योग. भारताला समुद्र किनारा अधिक लाभल्यामुळे भारत जवळपास 200 लाख टन इतकं वार्षिक उत्पादन मिठाचं करत आहोत. आणि त्यापैकी 60 लाख टन हे उत्पादन आयोडीन युक्त मिठाचं आपण करत असतो. अशा प्रकारे आणि निर्यातही करतो. अशा प्रकारे भारत देश मीठ उद्योगामध्ये सुद्धा अग्रगण्य आहे. त्याच्यानंतर पुढील जो उद्योग आहे तो आहे सायकल उद्योग. सायकल उद्योगामध्ये पंजाब आणि तमिळनाडू या राज्यांचा विशेष वाटा आहे. पंजाबमध्ये लुधियाना हे जे शहर आहे सायकल उद्योगासाठी विशेषतः प्रसिद्ध आहे. विविध लाखो रुपये किमतीच्या सायकल त्या ठिकाणी बनतात आणि त्या विविध देशांमध्ये पाठवल्या जातात. त्यानंतर खादी व ग्राम उद्योग, यामध्ये सुद्धा खादी जे कपडे म्हणतो आपण खादीचे, याचा सुद्धा वापर होतो. तसेच गावामध्ये चालणारे जे उद्योग आहेत यांचा यामध्ये समावेश होतो. या कुटीर उद्योगाच्या माध्यमातून भारत देश विशेष प्रगती करत आहे. त्याच्यानंतर शेतीवरती आधारित उद्योग, शेतीवरती आधारित विविध उद्योग आहेत. त्या वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन असेल. त्याच्यानंतर 70% शेतीवरती आपला भारत देश अवलंबून आहे. त्यामुळे विविध उत्पादन, फळे बिया, कापूस, तेलबिया, डाळिंब इत्यादीवर आधारित साखर उद्योग आहेत, हे सुद्धा यामध्ये विकसित झालेले आहेत. अशा प्रकारे आपण थोडक्यात त्या ठिकाणी भारत देशामध्ये चालणाऱ्या उद्योगांची माहिती पाहिलेली आहे. तर मुलांनो, तुम्ही मला एक सरळ प्रश्नाचं उत्तर द्या की मीठ उद्योगामध्ये आपण आयोडीन युक्त मीठ किती टन वार्षिक उत्पादन करतो? सांगताय? हां, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. किती? तर 60 लाख टन आपण उत्पादन करतोय. लक्षात येतंय? शिकवलेला भाग समजला तुम्हाला? ठीक आहे. उर्वरित भाग आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी एकदा पुस्तकामध्ये सुद्धा याचा अभ्यास करायचा आहे आणि हे सगळे एका ओळीमध्ये लिहून आणायचे घरी गेल्यानंतर. उर्वरित भाग आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे.